अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे DBC लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणारे बांगलादेशातील इकॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अन्याय अटक करण्यात आली आहे। ही अटक म्हणजे अल्पसंख्याक हिंदूंचा हक्क दडपण्याचा प्रकार आहे, याचा आम्ही निषेध करतो। भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची तातडीने सुटका करावी आणि अल्पसंख्याक हिंदू समाजाचे रक्षण व्हावे यासाठी येथील सरकारला भाग पाडावे। भारताने बांगलादेशाशी असणारे सर्व संबंध तोडून टाकावेत, प्रसंगी सैनिकी कारवाई करावी। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवारी बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे मूक निदर्शने करण्यात आली। चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा। कागल येथे मूक आंदोलनात हिंदू जनजागृती समितीची मागणी। यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक घेऊन प्रबोधन आणि जनजागृती केली। स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करत शांतता मार्गाने आपले हक्क मागितले। त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्म स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। हिंदूवर होणारे हे अत्याचार रोखले नाहीत तर त्याचं लोण भारताला पसरण्यासाठी वेळ लागणार नाही, म्हणून भारत सरकारने कठोर भूमिका घेऊन पावले उचलण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली। या आंदोलनात धर्माभिमानी हिंदूंनी बांगला देशातील इकॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा। बांगलादेशातील इकॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावरती दडपशाही हिंदू सहन करणार नाहीत। बांगलादेशातील इकॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अटक होणे हा हिंदू धर्मावरील आघात आहे, अशा आशयाचे फलक हातात धरले होते। यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे किरण कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनायक आवळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणेते कुन्नूर प्रणव निंबाळकर, संदीप आवळे, बापय्या स्वामी, शिवप्रतिष्ठानचे दिलीप पाटील, अशोक माळी, सनातन संस्थेच्या कुसुमा पाटील, सविता संगड, दीपक भोपळे, धनाजी नागराळे, मल्हार कुलकर्णी आदीसह धर्मप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज।